तुम्हाला ना मी कालचा एक किस्सा सांगते। एक आजी होत्या, त्यांना जायचं होतं कोकणातल्या खेडला आणि त्या आल्या आपल्या राजगुरुनगरला। ते राजगुरुनगरला पण खेडच बोलतात। तर त्या स्वारगेटवरून बसल्या होत्या आणि म्हणजे ना त्यांची मला कसं माहीत झालं, तर मी पण स्टँडलाच उभी होती आणि त्या खूप हळहळ करत होत्या आणि मग त्या स्वतःहूनच सांगायला लागल्या, अगं बाई मला कोकणातल्या खेडला जायचं होतं आणि मी चुकले, मी ह्या खेडला आले। मग मी विचारलं कसं काय चुकलं तुम्ही? तर त्या बोलल्या, मी कंडक्टरला विचारलं, मला ही गाडी सांगितली, मी यात बसले। म्हणती पण मला माहीतच नाही का हे खेड वेगळे आणि कोकणातलं खेड वेगळे। मी म्हणलं मग तुम्हाला डायरेक्ट इथं आल्यावर लक्षात आलं? तर ती बोलली हो, मला कंडक्टर बोलले खेड आले उतरा। तर मला ना म्हणजे त्या आता माहीत नाही याच्यात चुकी कोणाची आहे, पण त्या एवढी हळहळ करत होत्या ना आणि त्यांचं वय पण खूप जास्त होतं। इतकं वाईट वाटलं ना, म्हणजे आता ज्याचं त्यालाच माहिती, स्वारगेट काय राजगुरुनगरपासून जवळ नाही आहे। दुपारचा टाईम असतो, ट्रॅफिक वगैरे असते आणि त्या दुपारच्याच टाईमला आल्या होत्या। म्हणजे कमीत कमी त्यांचे 2-2.5 तास तर नक्कीच वाया गेले असते। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। थोडीफार कंडक्टर लोकांनी सुद्धा मदत केली पाहिजे, विचारणं पण आपलं पण काम आहे विचारणं, पण तरीसुद्धा एवढं वयस्कर माणूस आहे आणि त्या एकट्याच होत्या आणि त्यांच्याकडे भरपूर सामान सुद्धा होतं। तर अशा गोष्टी नाही घडायला पाहिजे खरं तर, पण स्वतः ते काय नाही करू शकत। मी ना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आजींचा चेहरा दाखवते। मी त्यांचा बोलताना तर व्हिडिओ नाही काढला, पण तुम्हाला त्यांचा फोटो बघून नक्की लक्षात येईल त्यांना किती वाईट वाटत होतं आणि किती पश्चाताप होत होता। मला ऐकून सुद्धा इतकं वाईट वाटलं ना, पण मी काहीच नाही करू शकत।